आमचे परममित्र आमचे साथी समालोचक मॅन फ्रॉम झून अंदुर्की समीर ठाकरे यांच्या माध्यमातून DS स्पोर्ट त्याचबरोबर स्पेशली विजय पाटील यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद समीर ठाकरे. आज आपण चालू हंगामाचा विचार केला तर निश्चितच चांगलं समालोचन समीर ठाकरे यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय. मग ग्रामीण क्रिकेट असेल 40+ क्रिकेट असेल किंवा रेग्युलर क्रिकेट असेल चांगली भूमिका बजावली जाते समीर ठाकरे यांच्या माध्यमातून. एक चांगले समालोचक आहेत यस भावाले या ठिकाणी निश्चितच माझा साथ त्या ठिकाणी निभावला होता. समीर ठाकरे चांगले समालोचक आहेत त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद समीर ठाकरे. तर पंचांच्या माध्यमातून अधिकृत इशारा सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू यावेळेस हा पहिला चेंडू आपण पाहतोय पुढे ठेवला होता. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये चेंडू अडवला गेला मात्र एक धाव घेण्याची मुभा होती. यानंतर जॉय 11 पाये आणि अमान स्पोर्ट या दोन संघादरम्यान या स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनल सामना या ठिकाणी खेळवला जाईल. षटकातील पुढील चेंडू यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. तर एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज राजदीप चांगली गोलंदाजी हात चालतोय. काल निश्चितच राजदीप याच्या गोलंदाजीचा धमक आपण सिटी क्रिकेटमध्ये पाहिला होता. उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. जय गावदेवी काटाई चषक या ठिकाणी राजदीप यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला पुढे ठेवला होता. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पंकज माली या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मिड ऑफ क्षेत्रात पाहायला मिळतंय. तर 2 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत पॉवर प्लेचे. मात्र पॉवरफुल फलंदाजी अजूनही दिसून आली नाहीये. तर एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी विकेट फार महत्वाचे असतात आणि त्यासाठी चांगली सुरुवात त्यानंतर चांगली फलंदाजी अपेक्षित असते. षटकातील पुढील चेंडू यावेळेस फुलटॉस आहे. प्रहार झालाय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. गुड शॉट. षटकार. दोन धावा कंप्लीट झाल्या. दस कदम 10 धावा धावफलकार पाहायला मिळत आहेत. यानंतर मात्र आपण या स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना या ठिकाणी पाहणार आहोत. जॉय 11 पाये वर्सेस अमान स्पोर्ट. यस वेलकम मयूर पाटील. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. बीट होतोय फलंदाज बीट होतोय यष्टी रक्षक. त्या दरम्यान मात्र कोणत्या प्रकारची धाव नाहीये. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर 10 धावा धावफलकावर आहेत. यस टिकटॉक स्टार राजू भाई वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे.
इरफान शेख राजूभाई यांचे या ठिकाणी आगमन झालं आहे. यानंतर मात्र आपण निश्चितच त्यांना ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. टिकटॉक स्टार आहेत. निश्चितच आज आपण पाहतोय की टिकटॉकचा जमाना आहे. त्यांच्या प्रत्येक व्हिडिओची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, क्या बोलती टिकटॉक की पब्लिक. निश्चितच चांगले व्हिडिओज त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत टिकटॉकवर. मात्र आज जर आपण टिकटॉकचा विचार केला तर निश्चितच सुरुवात जी राजूभाईची सांगितली त्याच प्रकारे थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत मी पोहोचवेनच की आज जास्तीत जास्त कोणता डायलॉग फेमस आहे. गोलंदाज बोलतोय धीरज. प्रहार झालाय, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. तर पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला जातोय. एक धाव कंप्लीट झाली. धीरज पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस मात्र आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. डीप मिड विकेट सीमारेषेलगत क्षेत्ररक्षण केलं गेलं. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर 12 पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाते. धीरज या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी वारंवार आपण पाहत आलो आहे. तीच भूमिका या ठिकाणी देखील साकारली जाते. यावेळेस चेंडू हवेत आहे. यष्टी रक्षक झेल खाली. झेलच्या स्वरूपाचा पहिला गडी बाद. नवीन फलंदाज हिमांशू मैदानाच्या आतमध्ये जातोय. डीएस स्पोर्ट या संघाला आपण फलंदाजी करताना पाहतोय. निश्चितच येणाऱ्या कालावधीत अर्थातच 6, 7, 8 मार्च 2020 या रोजी आपल्याला धर्मवीर संभाजी चषक 2020 ही स्पर्धा पाहायला मिळेल. डीएस स्पोर्ट या संघाच्या माध्यमातून भिवंडीतील ऐतिहासिक चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवर त्याचं आयोजन नियोजन निश्चितच पाहायला मिळणार आहे. तर हिमांशू मैदानाच्या आतमध्ये आलाय. तो नॉन स्ट्रायकर आहे. धीरज यावेळेस मात्र पॅटअप स्लिप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव निघून गेलाय. यावेळेस एक चांगला फटका. चेंडू कार्पेटच्या सुरेख फटका. चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. सजतई गुल्लाले डोंगरा पालखीला नाचिन गुलाल. धन्यवाद अडीचा मास्टर. अमान स्पोर्ट्स संघाचे सर्व गुलाम साबिर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. समवेत शेराभाई. यस, पॅनलाइज केलं जातं या ठिकाणावर. डीएस स्पोर्ट या संघाला 12वा प्रतिनिधी सेम ड्रेसिंग मध्ये नाहीये.
2 षटकाची समाप्ती झाली. 22 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावातील आपण 2 षटकासाठी विजय पाटील याच्या आवाजाने पुढील धावतं समालोचन या ठिकाणी ऐकणार आहोत. त्यास ओव्हर टू द विजय पाटील. थँक्यू संदेश सर. तर पुन्हा एकदा आपण मॅच कडे देखील बोलूयात. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरी ओव्हर आपल्याला इथे पाहायला मिळते. नवीन गोलंदाज यावेळेला राऊंड द विकेटने सज्ज होईल मोनिश. नक्कीच मोनिश म्हटलं तर बाबू या नावाने देखील याला संबोधलं जातं. इथे लेफ्ट हँड बॅट्समन बघा आपण पाहतोय. याला पहिलाच बॉल कट केलाय. बॉल गेला सरळ कव्हर पॉइंटच्या दिशेने. ते मात्र खेळाडू तैनात आहे. एक धाव ही कंप्लीट होत्या. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. इथे मात्र विकेट किपरला थोडं गॅदर करता आलं नाही, समजू शकले नाही. तत्पूर्वी 2 धावा अजून धाव फलकावर वाढतील. हिमांशूच्या बॅट मधून इथे बघा 2 धावा अजून ऍड होतील. धावा झालेल्या आहेत त्या 24-24. चांगली धावसंख्या मी म्हणेल नक्कीच, कारण समोरील संघ देखील तितक्या ताकदीचा संघ आहे. पुढील बॉल फक्त विकेट. या वेळेला बघा बॅटची एज घेऊन थर्ड मॅनच्या दिशेने बॉल आला. तिथे मात्र कर्णधार राजदीप कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. सुंदर क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी धावा अजून एक धाव मिळेल. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत मला पाहायला मिळाली, परंतु धीरज याच्या बॅटमधून जरूर धीरज त्या वेळेला गोलंदाजी करत होता. एक षटकार एक चौकार देखील पाहायला मिळाला. या समान स्पोर्ट संघाचे सर्व गुलाम साबिर यांचे या ठिकाणी आगमन झालं आहे. वेलकम. विनंती असेल आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचा आहे. खूप चांगला बॉल इथे बघा पाहायला मिळतं. मोनिशाचा थोडी लाईन थोडीशी सुधारलेली दिसून येते, कारण थोडा आउट स्विंग देखील ह्या गोलंदाजाकडून आपल्याला वारंवार पाहायला मिळतो. खूप चांगली गोलंदाजी. कुठल्या प्रकारचा फटका खेळू दिला जात नाही. या वेळेला बघा बरोबर मिडल ऑफ द बॅट आणि फेकून दिला सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून. आज षटकार. बघा थँक्यू डीजे. तर इथे रितेशच्या बॅट मधून बघा षटकार येतोय. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे याने. 2 षटकार एक चौकार रितेशच्या बॅट मधून देखील पाहायला मिळाला. पूर्णपणे ट्रान्स पाहिलं तर इथे बघा पल्लू स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील झाले, परंतु बॉल मध्ये थोडं पेस आपल्याला इथे कमी पाहायला मिळाला. त्या स्वरूपामध्ये इथे शॉर्ट फायनल लेगला एक धाव इथे कंप्लीट केली जाते. खूप चांगली गोलंदाजी. पल्लू स्ट्रोक देखील खेळण्याचा प्रयत्न होता. वारंवार हा गोलंदाज मोनिशचा विचार केला तर आपल्या लेंथ आणि लाईन मध्ये सुधारणा करताना दिसतो. व्हेरिएशन जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही यशस्वी गोलंदाज ठरू शकाल. परंतु इथे पुन्हा एकदा राऊंड विकेट जाईल. यावेळेला बघा पेस पाहायला मिळाला आणि शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने बॉल गेले. मिड विकेटचा खेळाडू बॉलवर धावेल, परंतु तिथे खराब क्षेत्ररक्षण विकेट किपर याचं पाहायला मिळालं. चांगलं गॅदर तिथे करता आलं नाही. तत्पूर्वी 2 धावा अजून ऍड होतील. नक्कीच या फलंदाजाला पाहिलं तर डगआउटच्या आसऱ्याला यावं लागलं असतं जर चांगलं कलेक्शन झालं असतं, परंतु इथे खराब कलेक्शन पाहायला मिळतंय. तत्पूर्वी 2 धावा देखील अजून ऍड होतील स्कोर कार्डवर. धावा झाल्या 34. 34 धावा. खूप चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. बरोबर बघा जर आपण जर पाहिलं तर प्रति षटकामागे 11.33 ची सरासरी इथे गाठली जाते. शेवटचं षटक देखील असे स्लॉग वरचं षटक आणि या षटकामध्ये तर 15+ धावा जर स्कोर वर अजून ऍड केल्या
तर आपण बघू शकता आमचं कॉमेंट्री बॉक्स खूप सारे ते आपण जर पाहिलं तर गुणलेखक असतील, मग संदेश सर असतील, मग गुलाम साबिर साहेब हे देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर शिवाज 11 संघाचा 12वा खेळाडू तसेच DS संघाचा 12वा खेळाडू देखील या मॅचचा आनंद घेताना आपण पाहू शकता कॉमेंट्री बॉक्समधून. स्कोर झालेला आहे तो 34 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत 3 षटक समाप्तीनंतर. शेवटचं षटक असेल नक्कीच स्लॉगवरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये 10 ते 15 धावा जर धाव फलकावर लावण्यामध्ये यश आलं तर नक्कीच चांगला स्कोर जाईल 4 षटक समाप्तीनंतर. परंतु इथे ह्या फलंदाजावर खूप काही दारोमदार असेल. यावेळेला राऊंड द विकेटने गोलंदाज सज्ज असेल. लेफ्ट हँड राईट हँड बॉलर यावेळेला पहिलाच बॉल बघा अधिक उसळी घेणारा बॉल होता. शॉर्ट बॉल नक्कीच होता, परंतु त्याचा फायदा उचलता आला नाही. कट करण्याचा प्रयत्न होता, कव्हर पॉइंट एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे पूर्णपणे बीट झालं. बघा बॉल जर उसळी घेतो तर तुमचं बॉलवर नजर असणं आवश्यक आहे. याला पुन्हा एकदा तशाच प्रकारचा बॉल, परंतु इथे फॉलो केलं बॉलला आणि बॉल सरळ जाईल थर्ड मॅनच्या बाजू वरून. सवकार थँक्यू डीजे. खूपच सुमधुर संगीत महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा नावाने हा संगीत देखील आपल्या ऐकायला मला इथे मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु परफेक्ट बॉल आणि बॅटचा कुठल्या प्रकारचा संपर्क इथे मला वाटतं होत नाहीये. तत्पूर्वी एक धाव नक्कीच मिळेल. मग आता धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते ती 39-39. या षटकातील काही चेंडू शेष देखील असतील. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉलरने पूर्णपणे रीड केलं या फलंदाजाला. यावेळेला बघा स्लोवर चेंडू ऑफ कटर चेंडू हाताळला होता, थोडासा आउट स्विंग या गोलंदाजामध्ये पाहायला मिळाला आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर झेल. इथे मात्र फलंदाज फेल. इथे बघा गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतोय, खूप चांगलं व्हेरिएशन. जरूर एक सफकाराला या ओव्हर मध्ये, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक इथे पाहायला मिळतोय. बघा आउटकट बॉल इथे हाताळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर झेल ते संपन्न केला. यावेळेला बघा लेग कटर बॉल, पण इथे स्लॉक स्वीपचा अंदाज पाहायला मिळाला. मिड विकेटच्या डोक्यावरून अजून एक येणारा हा खणखणीत षटकार. धन्यवाद धनुजा मास्टर. तर त्याला जॉय 11 पाये संघाचा संघाने त्याचबरोबर अमान स्पोर्ट संघाचा संघाने आपण टॉस साठी या. पुन्हा एकदा राऊंड द विकेटने यावेळेला मात्र कपर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे खराब क्षेत्ररक्षण सुंदर झेल तिथे सोडण्यात आला, परंतु इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागतंय फलंदाजाला.
4 षटकाची समाप्ती झाली. 46 धावा धावफलकार लावल्या जात आहेत. 47 धावांचं आव्हान असेल विजयासाठी शिवांश इलेव्हन या संघाला. तर त्या दरम्यान आपल्याकडे वेळ आहे. आपण मंचावर उपस्थित मान्यवर अमान स्पोर्ट या संघाचे सर्वेसर्वा गुलाम साबिर यांचे स्वागताने सत्कार या ठिकाणी करून घेणार आहोत. विनंती असेल विकासजी मुकादम आपल्या शुभ हस्ते गुलाम साबिर यांचे स्वागताने सत्कार या ठिकाणी करून घ्यायचा आहे. आपण पाहू शकता विकास मुकादम यांच्या शुभ हस्ते पाहुण्यांचा आदर सत्कार सन्मान केला जातोय. धन्यवाद. इथे बघा त्वरित मॅच देखील सुरुवात होईल. अमान स्पोर्ट वर्सेस जॉय 11 पाय या दोन मोठ्या संघामध्ये इथे टॉस देखील केला जाईल. मी विनंती करेन उपस्थित मान्यवर विकास मुकादम यांना विनंती असेल या मॅचचा टॉस आपण करायचा आहे. बिग मॅच आपल्याला इथे पाहायला मिळेल. जॉय 11 पाय अमान स्पोर्ट खूप मोठी मॅच आणि फर्स्ट सेमीफायनल पहिल्या सेमीफायनलचा राऊंड इथे सुरू होत आहे चालू होत आहे. टॉस करतील मान्यवर. पहिला सेमीफायनलचा सामना आहे. टॉस देखील केलं जात आहे. पण इथे अमान स्पोर्ट्स संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर आमंत्रित केलं प्रथम जॉय 11 संघाला फलंदाजीसाठी. तर नेक्स्ट मॅच बघा लगेच सुरुवात करा. दरम्यान उपस्थित राजूबाई यांचं देखील सन्मान सत्कार होईल. आपण देखील या. इथे बघा 4 षटक समाप्तीनंतर आपण स्कोर कार्ड जर पाहिलं तर 46 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 47 धावांचं लक्ष्य असेल आणि या लक्ष्याचा पाठलाग यशस्वीरित्या पार करतायत का थोड्याच वेळात आपल्याला देखील रिझल्ट मिळेल या मॅचचं. बघूया पहिलाच गोलंदाज सज्ज आहे. मला तरी वाटतं कुमारच्या हातामध्ये ही कामगिरी सोपवलेली आहे. कुमारचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी चुनांदुर्खी संघाकडून देखील हा गोलंदाज करतो. तर कालचा विचार केला तर फायनलिस्ट संघ जे जुनांदुर्खी गावामध्ये ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपद पटकवता आलं नव्हतं. सेमीफायनलच्या राऊंड मध्ये ते मात्र त्यांना दारुण पराभव व्हावं लागलं होतं. इथे बघा कशा प्रकारची कामगिरी करतायत. कारण ज्युनियर क्रिकेटचा विचार केला तर खूप चांगले क्रिकेटपटू या मैदानावर देखील पाहायला मिळतात. आपण देखील पाहू शकता खूप चांगले आउटफील्ड या मैदानाची देखील पाहायला मिळत आहे. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बघा खूप चांगली फलंदाजी इथे करावी लागेल. कारण धावांचं लक्ष्य आहे ते 47. 47 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना इथे मात्र तुम्हाला स्टार्ट तुमची सुरुवात चांगली असणं खूप आवश्यक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो विचार केला तर एक क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या दिशेने तर एक लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपल्याला तैनात दिसतोय. तर एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या दिशेने आपल्याला एक क्षेत्ररक्षण तैनात करण्यात आलेलं दिसून येतंय. पहिलाच बॉल यावेळेला पहिलाच बॉल शॉर्ट अँड पुल करायचं होतं परंतु चेंडू इथे बघा काहीसं खाली राहायला समजू शकले नाही. आडव्या बॅटने क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचं होतं परंतु इथे पूर्णपणे बीट केलं. चेंडू देखील काहीसं खाली राहिला आणि मला असं वाटतंय इथून जर पाहिलं तर एक्स्ट्रा पेस या बॉल मध्ये दिसून आला या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट त्याला बघा नक्की शॉर्ट बॉल होता. थोडासा ओव्हर पिच बॉल टाकण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपर मिडल ऑफ द बॅट बॉल वर येत नाहीये आणि एक धाव ही
धाव फलकावर लावण्यात यश मिळवत आहेत फलंदाज विजेंद्र. तसेच सलामवीर जोडी जर आपण पाहिली तर जितू, विजेंद्र आणि जितू यांच्यावर खूप चांगली जबाबदारी देखील असेल बघा. येणाऱ्या फलंदाजामध्ये धीरज असेल, तर अजून बरेचसे फलंदाज आहेत ते चांगली कामगिरी करू शकतात, परंतु इथे टिचून गोलंदाजी ही DS स्पोर्ट संघाला करावी लागेल बघा. राईट हँड बॅट्समन, लेफ्ट हँड बॅट्समन, उजव्या हाताच्या आणि डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला लॉंग ऑन तसेच वाईडिश मिड विकेटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आपल्याला तैनात असलेला दिसून येतोय. तर कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक. या वेळेला मात्र फटका किती चांगला आहे बघा. लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑफ क्लिअर करेल, जाईल षटकार. जितू याच्या बॅट मधून निघणारा हा पहिलाच मोठा षटकार. थँक्यू डीजे. तर इथे बघा ओव्हर पिच बॉल होता आणि ओव्हर पिच सरळ कव्हर भेदून वाईडिश लॉंग ऑफच्या डुबक्यावरून हा षटकार येतोय. आणि पहिल्या 2 बॉलवर जर पाहिलं तर पहिला बॉल डॉट, त्यानंतर एक धाव, त्यानंतर इथे मात्र जितू याच्या बॅट मधून हा षटकार येतोय. खूप चांगले बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये 47 धावांचं आव्हान, 47 धावा या कराव्या लागतील या सामन्यामध्ये. यावेळेला दुसरा बॉल आणि बॅटची एज घेऊन इथे बघा खराब जजमेंट इथे पाहायला मिळतंय. बॉलवर झेपवले असते तर नक्की झेल देखील झाला असता, परंतु इथे मी म्हणेल की जीवदान हा मिळालेला दिसतोय फलंदाज जितू याला. दरम्यान 2 धावा अजून ऍड होती स्कोर कार्डवर. धावा झाल्या त्या 9. कुठल्याही प्रकारचं गडी एक प्लस पॉइंट देखील असेल, आतापर्यंत बाद झालेलं नाहीये. पॉवर प्ले, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, P1चं षटक असेल, या षटकामध्ये अजून किती धावा येतील हे पाहावं लागेल. या वेळेला बघा फटका किती चांगला आहे, थोडेसे शफल झाले आणि सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून स्टेट ड्राईव्हचा फटका, जाईल सीमापार, रेषा बार. अजून एक षटकार. इथे बघा जितू याच्या बॅट मधून खूप चांगला स्ट्रोक, स्टेट ड्राईव्हचा फटका, क्रिकेट मधील अतिशय सुरक्षित फटका देखील संबोधला जातो हा स्टेट ड्राईव्हचा फटका. आणि या फटक्यासाठी बघा किती नजाकत होती, किती मनगटामध्ये ताकद होती, पूर्णपणे झोकून दिलं होतं. बॉलवर नजर देखील तितकीच पाहायला मिळाली. यावेळेला बघा क्रॉस बॅटेड स्ट्रोक, जेव्हा सरळ बॅटने धावा येत आहेत तर क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळणं मला तर वाटतं कुठेतरी खराब स्ट्रोक सिलेक्शन, शॉट सिलेक्शन तिथे पाहायला मिळाला जितू याचा. परंतु निर्धाव चेंडू, तत्पूर्वी धावा, एक षटक समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात त्या 15 प्लस. इथे बघा 2 धावा. या 12व्या खेळाडू आपला ड्रेसिंग मध्ये नव्हता, इथे मात्र शिक्षा सुनावलेली आहे. 2 धावा अजून ऍड होतील स्कोर कार्डवर पेनल्टीच्या स्वरूपामध्ये. तर 17 धावा धाव फलकावर. नेक्स्ट मॅच बघा अमन स्पोर्ट वर्सेस जॉय 11 पाये. अमन स्पोर्ट संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय पाये संघाला. तर बघा पहिलीच सेमीफायनलची मॅच आहे, नक्कीच प्रेक्षकांना देखील अतिशय थ्रिलिंग मॅच ही पाहावी लागेल, कारण विचार केला तर दोन्ही बलाढ्य संघ आहेत. कालच्या सत्रामध्ये खूप चांगली फलंदाजी, गोलंदाजी या तिन्ही क्षेत्रामध्ये वर्चस्व राखले या दोन्ही संघांनी. नवीन गोलंदाज रणजित बरोबर पायगाव गावच्या इंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज. लेफ्ट हँड बॉलर बघूया इथे विजेंद्र स्ट्राईक वर असेल. विजेंद्रने 2 बॉल फेस केले. पहिला बॉल डॉट, तर दुसऱ्या बॉलवर 1 धाव ही कंप्लीट केली होती. नवीन गोलंदाज राऊंड द विकेटने जातील लेफ्ट हँड बॅट्समन साठी. यावेळेला बघा विखुरलेलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. लॉंग ऑन, लॉंग ऑफ रणजित गोलंदाज बघा लेफ्ट हँड गोलंदाज देखील आहे, याच्याकडे देखील भरपूर व्हेरायटी आहे. कालचा जर विचार केला तर जुनानरुखी ग्रामीण क्रिकेट मध्ये फायनलिस्ट देखील हा संघ ठरला होता.
आणि त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक देखील या गोलंदाजाने पटकावलं. तोच रणजित बघूया आपल्या गोलंदाजी करामत इथे दाखवतोय का. नौका गोलंदाज देखील आहे. तर याच्यावर पूर्णपणे दारोमदार असेल या षटकामध्ये पूर्णपणे आपल्याला बघा इथे क्लिअर होईल. कारण तर आता धावसंख्या ही 15 लॉस ऑफ 0 विकेट. कुठल्या प्रकारचा गडी इथे बाद करण्यात यश आलेलं नाहीये. रणजित यावेळेला बघा अतिशय शॉर्ट बॉल आणि त्याला पनिश गेलाय सरळ वाईटिश लॉंग ऑनच्या डुबक्यावरून जाईल अजून एक षटकार. चैताची सणाला सोन्याने सजली एक विराई काढलांगो. चैताची सणाला सोन्याने सजली एक विराई काढलांगो. थाटामाटानं मिरवूया पालखी आईचा सोहळा आहे गो. थँक्यू डीजे. तर बघा थँक्यू. तर पहिलाच बॉल हाताळला आणि खराब बॉल मी म्हणेल. कारण पूर्णपणे शॉर्ट पिच बॉल स्लोवर बॉल हाताळण्याची इथे आवश्यकता मला तर वाटत नाहीये. कारण बघा आपल्या गोलंदाजामध्ये जितका पेस असतो त्या पेसचा वापर करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. तर तुमच्याकडे लिहिलेल्या बॉल बोलवण्याची क्षमता देखील असणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा राऊंड द विकेटने जाईल. यावेळेला गोलंदाज पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि फेकून दिलाय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून. अजून एक विजेंद्रच्या बॅट मधून निघणारा हा षटकार. थँक्यू डीजे. इथे बघा बॅक टू बॅक 2 षटकार विजेंद्रच्या बॅट मधून. आणि खराब गोलंदाजी इथे मी नक्कीच म्हणेन. वारंवार शॉर्ट पिच बॉल हाताळणी इथे केली जाते रणजित याच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटने यावेळेला जाईल. यावेळेला बघा अतिशय सुंदर फटका जाईल अजून एक लॉंग ऑफच्या डोक्यावरून. तिसरा हा बॅक टू बॅक षटकार. थँक्यू डीजे. तर बघा या स्पर्धेमध्ये 7वे हॅट्रिक देखील साजरा करतोय हा फलंदाज विजेंद्र. खूप चांगली फलंदाजी. ओव्हर पिच बॉल होता आणि ओव्हर पिच बॉलचा पुरेपूर इथे फायदा उचलला. या वेळेला मात्र लाईक कटर हाताळण्याचा प्रयत्न परंतु देखील चेंडू जाईल सीमारेषा पार. फाईन फटका. अजून एक षटकार. थँक्यू डीजे. इथे बघा बॅक टू बॅक 4 षटकार इथे विजेंद्रच्या बॅट मधून. यावेळेला मात्र खराब बॉल आणि नो बॉल देखील इथे नो बॉलची हाताळणी केली जाते. खराब गोलंदाजी इथे बघा वारंवार शॉर्ट पिच बॉल त्यानंतर फुलटॉस बॉल देखील इथे हाताळले जात आहेत. आणि मी म्हणेन